कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन. गावरान आंबा जतन करण्यासाठी विशेष उपक्रम. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कार्यरत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं भव्य आंबा महोत्सव, आंबा प्रदर्शनी व विक्रीचं एकदिवसीय आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर गडाख यांनी गावरान आंबा नामशेष होत चालल्याची स्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे गावरान आंब्याच्या प्रजातीचं संकलन व संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहे, तसं स्पष्ट केलं. या महोत्सवात केशर, पायरी, लंगडा, नीलम, राजपुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसरी, आम्रपाली व गावरान या तब्बल 20 पेक्षा अधिक प्रजातींचा समावेश होता. यामध्ये 35 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. नागरिकांनी विविध प्रजातींचा स्वाद घेतला आणि पसंतीनुसार आंब्यांची खरेदी केली. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल झापे यांनी या उपक्रमाचं आयोजन आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात सहभागी आंबा उत्पादक शेतकरी विठ्ठल परिहार आणि चंद्रकला सूळ यांनी आपल्या अनुभवांची माहिती दिली. आंबा महोत्सवाच्या निमित्तानं स्थानिक पातळीवर आंब्यांच्या विविध प्रजातींच्या ओळखीला चालना मिळाली. भविष्यात याचं उत्पादन व संवर्धन वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. आता बघा, आंबा हे पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 1990 साली आंब्याची लागवड 40,000 हेक्टर होती. आज जवळजवळ 4.5 लाख हेक्टरवर आंब्याची लागवड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे केशर, हापूस, पायरी, नंतर हे जे वाण आहेत, हे सगळ्यात जास्त केशर मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. रसासाठी आंबा केशरचा सगळ्यात चांगला आहे. आणि विशेष म्हणजे आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा भारताच्या आंब्याला खूप मागणी आहे. जवळजवळ जगाच्या 56% आंबा हा भारतात तयार होतो. आणि त्यामुळं भारतातला आंबा हा जो आपलं फ्रेश फळं जे असतो आपण, याला मार्केट जास्त आहे. आणि विशेष म्हणजे आंब्याला तसं बघितलं तर बाकीच्या फळबागाच्या पिकाच्या तुलनेने त्याला खर्चही कमी आहे. हे वर्षातून त्याला फळं एकदा येतात, परंतु वर्षभर त्याचे निगा वगैरे फार कीड रोग असा काही प्रश्न त्याला जास्त उद्भवत नाही. तर जुजबी आपण जर हे केलं तर त्या दृष्टीने काळजी घेतली तर आपल्याला आंब्याचं पीक चांगलं येऊ शकतं. आता आंब्यामध्ये आपण पहिलं जे अंतर होतं 10 बाय 10 सेंटीमीटर 10 मीटरचं अंतर होतं, म्हणजे गुंठ्याला एक आंबा एक बसला लागायचं. नंतर दुसरं रिकमेंडेशन आलं 5 बाय 5 मीटरवर. 5 बाय 5 मीटरवर साधारण 400 आंबे हेक्टरी बसतात त्याच्यामध्ये, म्हणजे 180 आंबे एकरी बसतात त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही रिकमेंडेशन परत दिलंय 6 बाय 3 मीटरचं. तर 6 बाय 3 मीटर म्हणजे 4 बाय 3 मीटरचं. तर त्या 4 बाय 3 मीटरमध्ये जवळजवळ आपल्याला जवळ 550 पर्यंत आंबे बसतात, आंबे झाडं बसतात. आणि समजा 1 एकरचा जर हिशोब केला आपण, तर 1 एकरमध्ये 200 आंबे जर आपण हे केले हाय डेन्सिटीमध्ये, आणि पहिल्या वर्षी फक्त आपल्याला 10 किलो माल आला. जास्त आपण आपल्याला आले तर 10 किलोमध्ये आपल्याला सहज आपल्याला 100 रुपये किलो जरी हिशोब केला आपण, तर 40 किलोचं म्हणजे एक झाड आपल्याला ते जवळजवळ 40 गुणिले 10 म्हणजे आपल्या 400 रुपये आपल्याला देऊन जातं. आपलं 4,000 रुपये देऊन जातं. 4,000 रुपये एका झाडाचे, तर 200 झाडाच्या किती होतात त्याचा हिशोब करा. तर 4 गुणले किती 8 लाखापर्यंत पैसे आपले जातात. पण 10 किलो जरी आंबा निघाला तरी आपल्याला चांगला परवडतो. आणि 200 झाडं असतील तर 10 गुणले साधारण आपल्याला 200 किलो 200 झाडं तर 2 टन आंबा निघतो. 2 टन आंबा पहिल्या वर्षी जर आपण केला, पहिलं पीक आलं तर आपल्याला 100 रुपये गेला तरी 2 लाख रुपये होऊन जातात, एकरी 2 लाख रुपये. तर नंतर हे पुढे मोठं वाढत जातं. आणि त्यामुळं आंबा हे पीक सगळ्यात चांगलं आहे. आणि आंब्याचं लागवड आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढते आहे. आपल्या विदर्भामध्ये सुद्धा आंब्याची लागवड वाढते. बघा, या सगळ्यात आंबा महोत्सवामध्ये आला तर केशर सगळ्यात मेजर केशर लोकांकडे आहे. आणि केशरला रसासाठी सगळ्यात त्याला दुसरा आंबा अजून पर्यायी आंबा त्याला केशरला निघालेला नाही. त्यामुळे केशरची जास्तीत जास्त लागवड आपल्या भागात करावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला सूचित करतो. आंब्याच्या आपल्याला जाती ज्या आपल्याकडे आहेत, तर जवळजवळ 1000 जाती आपल्या भारतामध्ये आहेत. आणि त्यामध्ये लोकल जाती आहे, प्रत्येक भागाची पिक्युलिटी वेगळी असते. आता बऱ्याच गाव याच्यामध्ये शहरामध्ये आंबा ज्यावेळेस विक्रीला येतो, आता हे आंब्याचं आपण मार्केटिंग बाहेर करायला लागलो,
पूर्वी वाजत गाजत मिरवणूक काढून आंबा यायचा बाजारामध्ये, की समजा यांचं आंब्याचं झाड आहे आणि ते आंब्याचं झाड, त्या आंबे खाण्याची सगळ्याची इच्छा आहे, तर शहरामध्ये त्या आंब्याचं नाव घेऊन बोर्ड लावून त्या आंबा ज्यावेळेस यायचा त्यावेळेस तो आंबा त्याच ठिकाणी विकला जायचा. तर अशा पद्धतीच्या काही व्हरायटी आहेत, त्या दृष्टीने आपल्या विद्यापीठामध्ये आपण ते संकलन करतो आहोत आणि त्यामध्ये आपण व्हरायटी इव्हॅल्युएशन करून आपण त्याचा नवीन व्हरायटी आपल्याला देता येईल का काय, ह्या व्हरायटी आपल्या लोकल ज्या जाती आहेत त्या जतन करता येईल का काय, त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. मी सर्वात अगोदर माझी ओळख करून देते. माझं नाव चंद्रकला भरत सूळ, जिजाऊ हायटेक नर्सरी डोलखेडा बुद्रुक, डोलखेडून आले मी, जाफराबाद तालुका जालना जिल्हा. माझ्या शेतामध्ये मी 20 वर्षापूर्वी केशर आंब्याची झाडे लावली 200. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यापासून कलम रोपे तयार केली. आता 6 वर्षाच्या अगोदर मी परत झाडे लावली. हायड्रेन सिटी 14x5 अंतराने मी ते बाग लागवड केली. त्याच्यामध्ये 3 एकरमध्ये माझे झाडे, म्हणजे 1 एकरी 600 झाडे आणि 3 एकरमध्ये माझे 1800 झाडं लावलेली. त्याच्यापासून आम्हाला उत्पन्न खूप चांगलं भेटतं. आणि म्हणजे याचा हायड्रेन सिटी प्लॅन लावण्यामागचं कारण असं की ते झाडं मोठाले होत नाही. त्याला हवेमुळे, याच्यामुळे जून जुलै म्हणजे मे जून मध्ये खूप हवा येते, वादळ येतं, त्याच्यापासून आपली बचत होती. म्हणजे झाडं छोटे असल्यामुळे त्याला हवेनं येणं ते फळं खाली पडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे हायड्रेन सिटी प्लॅन्टची झाडं हे असे असतात, म्हणजे फळं असे साईज मोठी होती ठराविक, म्हणजे हे फळ आपण विदेशात पाठवू शकतो. म्हणजे माझा आंबा मागच्या वर्षी लंडनला एक्सपोर्ट केला मी. तर माझं म्हणणं आहे, कोणालाही लावायचे असले तर हायड्रेन सिटी प्लॅन्ट हे लावा, कारण शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यामध्ये कमी होतं. कमी जागेमध्ये जास्त फळं निघतात. आपल्याला तोडायला पण त्याचं हे होतं, टनेज वाढतं. आणि तोडायला काय होतं, फळं तोडायच्या वेळेस आपल्याला जास्त असे हुडीचा वापर लागत नाही, हाताने तोडता येतात, बॅगिंग करता येते. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं फळ आपल्याला घेता येतं. आणि माझ्याकडं पेरू आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, अशी मी शेती करते. कोकण बारडोली लावलेली मी आता मागच्या वर्षी, 1 वर्ष झालं. असं माझं उत्पन्न आहे. मी विठ्ठल पुंडलिक परिहार, मुक्काम पोस्ट अंचरवाडी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. माझ्याकडं 20 एकर बागायती शेती आहे. त्यामध्ये 2 एकर गणपतीत आंबा लावलेला आहे. 2 एकरात 1000 झाड. आंब्याची कंडिशन आजच्या मार्केटला चांगली आहे आणि चांगले पैसे मिळत आहेत. बाकी 10 एकर डाळिंब आहे माझ्याकडं. पूर्ण टोटल फ्रूट आहे. आणि 5 एकरामध्ये नर्सरीसुद्धा आहे. नर्सरीमध्ये जवळजवळ 25 ते 30 व्हरायटी आंब्याचे माझ्याकडं उपलब्ध आहेत. ज्याला जी लागेल ती त्याला मिळेल. बजरंगबली हा एक आंबा मी नवीन माझ्या शेतावर तयार केलेला आहे गावरानमध्ये. याचं 1 किलोच्या पुढं वेट आहे. 1 किलो 30 ग्रॅम वेट आहे याचं सध्या. याला फळं चांगले लागतात, फळं तोडावं लागतात. आपल्याला जेवढे ठेवायचे तेवढे ठेवावं लागतात. हे 1.5 वर्षाचं झाड आहे फक्त. एका झाडावर 15 किलो माल आहे. 15 फळं आहेत या झाडावर ठेवलेले. फळं खूप लागतात, फळ गळ होत नाही. चांगली व्हरायटी आहे. केशर आहे, दशेरी आहे, लंगडा आहे, काळू आहे, पायरी आहे, हापूस आहे, आम्रपाली आहे, वनराज आहे, मल्लिका आहे. सगळ्या पूर्ण व्हरायटी आहे माझ्याकडं अवेलेबल आहेत. आज सगळं मिळून जाईल. माझा मोबाईल नंबर 9881 65 19 62, 73 50 33 81 85. दरवर्षीप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचा हा एक अभिनव उपक्रम आहे. यावर्षी आपलं आंबा महोत्सवाचं हे सलग 4थं वर्ष आहे. आणि या महोत्सवाचा उद्देश जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील जे स्थानिक आंबे आहेत त्यांना प्रोत्साहन भेटावं आणि स्थानिक आंब्यांची कुठेतरी ओळख निर्माण व्हावी. आणि अलीकडच्या काळामध्ये निर्यातच्या आंबा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. आणि एकंदरीत आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं वातावरण बघता आंबा लागवडीसाठी अतिशय पूरक असं वातावरण आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्याने आंबा लागवडीकडे वळावं आणि वेगवेगळ्या स्थानिक जातींचं संवर्धन करावं, हा याचा मागचा एक उदांत हेतू आहे. त्याचप्रमाणे आंब्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रक्रिया करून पदार्थ बनवले जातात ते सुद्धा या प्रदर्शनीमध्ये आपण ठेवतो. आणि त्यामधून आंब्याचं जे
प्रक्रिया उद्योग जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रमाचं आवर्जून आयोजन करत असतो. सर, किती उत्पादक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली इथे नोंदणी केलेली आहे सध्या, आणि कोण कुठल्या प्रकारचे हे प्रजाती आहेत? आतापर्यंत यावर्षी एवढा पाऊस होऊन सुद्धा आपल्याकडे जवळपास 35 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातींची नोंदी झालेल्या आहेत. यामध्ये जवळपास 20 स्थानिक वेगवेगळे आंब्यांची नोंदी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरचे जे आंबे आहेत त्याच्या नोंदी इथे केलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या जाती जसं केसर असेल, पायरी असेल, दशहरी, राजापुरी, अक्षरशः एक बजरंगबली म्हणून 1 किलोचा आंबा वजनाने आहे त्याची सुद्धा नोंद इथे झालेली आहे, जो बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी इथे आणलेला आहे. अशा वेगवेगळ्या स्थानिक जातींची आणि वेगवेगळ्या हायब्रिड जातींची सुद्धा इथे नोंद झालेली आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।